शेतकऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी ज्या ठिकाणी उभे त्या ठिकाणी जागेवर बसून घ्या. फक्त चॅनलवाले उभे राहतील, बाकी सगळे शेतकरी जागेवर बसून घ्या. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, जागेवर ज्या ठिकाणी उभे आहेत त्याच ठिकाणी बसा, बसून घ्या सगळेजण. शेतकऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी जागेवर बसा, कोणी उभं राहू नका. फक्त मीडिया उभे राहून मीडियांचं जे काही शूटिंग चालू आहे तेच उभे राहतील, बाकी सर्व शेतकरी खाली बसतील. बसून घ्या. या ठिकाणी आपल्याला रास्ता रोको करायचा आहे, कोणी या ठिकाणी उभं राहणार नाही. बसा, ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी बसून घ्या. आपण या ठिकाणी रास्ता रोको करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रोहित दादा पवार, अंबादासजी दानवे या ठिकाणी उपस्थित आहेत, ते स्वतः खाली बसलेले आहे. आपण सर्व शेतकऱ्यांनी खाली बसून घ्यायचंय. सगळ्यांना विनंती आहे, मीडियाच्या बाजूला जे शेतकरी उभे त्यांनी बसून घ्या. बरं, मीडियाला कव्हरच करू द्या, आंदोलन मीडियाला कव्हर करू द्या. हर्षवर्धन सपकाळ साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, काँग्रेसचे अध्यक्ष, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांना विनंती आहे, शेतकरी बांधवांना खाली बसा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रस्त्यावरचे पुढे उभे राहिले, मीडियाच्या बाजूचे या बाजूला जाऊन बसा ना, बसा ना या बाजूला. मीडिया कव्हरेज करते आंदोलन, मीडियाला आंदोलन कव्हर करू द्या. नेत्यांच्या पाठीमागे येऊन बसा. या ठिकाणी हिंदू लोकसभेचे खासदार बगरे सर, नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे, शोभाताई बच्चाव या ठिकाणी उपस्थित झालेत. बसा खाली शेतकरी, पुन्हा एकदा विनंती आहे, खाली बसून घ्या. आवाज आ रहा मी तो माहिती मला सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, सगळ्यांनी ज्या ठिकाणी उभे त्या ठिकाणी जागेवर बसून घ्या. फक्त चॅनलवाले उभे राहतील, बाकी सगळे शेतकरी जागेवर बसून घ्या. सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे. सहभागी झालेले आहेत. चालू करतो तुम्ही झाले आगे होते सुरुवातीपासून काँग्रेसच्या प्रश्नाबाबत ते प्रचंड आणि आज देखील ते रस्त्यावरती उतरलेलं आहे. सुरुवात त्यांनी या आंदोलनाची केली, त्यानंतर विरोधी पक्षाचे सगळेच नेते त्यांनी एकत्र केले आणि त्यानंतर शेतकऱ्यांसाठी सगळ्या विरोधी पक्ष
आपण सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की शांततेच्या मार्गावर आपण या ठिकाणी रस्ता रोको करत आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी खाली बसायचं आहे आणि सरकारला या ठिकाणी आपण जाग आणून द्यायची आहे. देशातील कांद्याची परिस्थिती जर आपण बघितली तर यांनी 73 देशात मागणी असूनही यांनी निर्यात बंदी केलेली आहे. आणि म्हणून या नेत्यांच्या नेतृत्वाखाली जे आपण आंदोलन करतो आहे या आंदोलनाला आपण योग्य प्रकारे दाद द्यायचे आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा मी घोषणा देतो, पहिली घोषणा मी देतो, त्यानंतर तुम्ही म्हणायचं आहे की लाज नाही या सरकारला. मी म्हणतो तुम्ही मागं म्हणायचं लाज नाही या सरकारला. मी म्हणतो कांदा म्हणतो बटाट्याला, अरे कांदा म्हणतो बटाट्याला, अरे कांद्याला हमी भाव नाकारणारं मोदी सरकार चलायचं. हमी भाव नाकार शेतकरी एकजुटीचा अशा या सगळ्या भागामध्ये मार्केटमध्ये काही प्रमाणात आहे. 6-7 जिल्ह्यामध्ये 30-40 लाख शेतकऱ्यांचा नुकसान, त्यांचे पालक, त्यांचे लोक, मुलं, हे तर लोकसंख्या वेगळीच. त्यामुळे यांचा विचार हा सरकारला करावाच लागेल. केंद्र सरकारने यामध्ये हस्तक्षेप करणं आवश्यक आहे. केंद्र सरकारची भूमिका कितपत महत्वाची आहे? आता केंद्र सरकार या बाबतीत लक्ष देऊन आहे का आपल्याला सांगता येणार नाही. पण राज्यातल्या नेत्यांनी केंद्र सरकारचे जर बोलणं महत्वाचं आहे त्यांनी लवकरात लवकर या बाबतीत चर्चा करून विषय मार्गी लागणं फार महत्वाचं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव, होश में आओ, होश में आओ, मोदी सरकार होश में आओ, अरे होश में आओ, होश में आओ. सरकारचं करायचं का? मोदी सरकारचं करायचं का? या फडणवीस सरकारचं करायचं का? या मेलोडी सरकारचं करायचं का? कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव. अरे या जातीवादी सरकारचं करायचं काय? जातीवादी सरकारचं करायचं काय? या जुमलेबाज सरकारचं करायचं काय? अरे मोदी कांदा लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, कांदा लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. या सरकारचं करायचं काय? या सरकारचं करायचं काय? शेतकरी एकजुटीचा, शेतकरी एकजुटीचा, कांद्याला हमी भाव, कांद्याला हमी भाव. या सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? सरकारचं करायचं काय? मी आपल्याला सांगू इच्छितो की जागतिक परिस्थितीवर सरकारने आणि अवलंबलेला आहे आणि या धरपडीच्या धोरणाला अवलंबून अगदी कांद्याची निर्यात बंदी केलेली आहे. आणि म्हणून मी तुम्हाला आजही सांगतो की अरब कंट्री असेल, युएई असेल, कॅनडा असेल, या देशामध्ये आजही कांदा 150 ते 200 रुपये प्रति किलो विकला जातो. पण आपला कांदा का घेतला जात नाही? खासदार बगरे साहेबांना विनंती करतो की आपलं मनोगत या ठिकाणी सुरू करा. आदरणीय खासदार बगरे ऐका, येणाऱ्या आवाजाला लक्ष द्या. सर्व नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं जामखेड मतदार संघाचे पुण्याचे खासदार असतील, नाशिकचे खासदार असतील, मुंबईचे खासदार असतील आणि नाशिक जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपला प्रश्न आपला दिल्लीच्या तख्तापर्यंत कसा पोहोचेल सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने कुठल्याही प्रकारचा हल्ला बोल, हल्ला बोल. बंद परिस्थितीत राबवा.
संधी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करेन, आपले नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब केंद्रात कृषी मंत्री होते आणि मनमोहन सिंहांचं सरकार होतं. माझ्या बाबानं सांगितलं शरदचंद्र पवार साहेबांनी, अरे माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्येच्या मार्गाने जाऊन तुला जर द्यायचं असेल रिपोर्टर आहे ना तुम्ही सगळे आमदार खासदार बाबाला एकच हल्ला बोल हल्ला बोल हल्ला लेके हल्ला बोल हल्ला बोल हल्ला बोल हल्ला लेके हल्ला बोल हल्ला बोल बात से बोल हल्ला बोल आगे से बोल हल्ला बोल मोदी पे हल्ला बोल नीति सरकार हल्ला बोल तुमच्या पाठीमागे उभा आहो. महामार्गावरचा या मांडण्यात आलेला काँग्रेसचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उभयभाव मिळण्याकरता रोहितदादा असतील, त्यांचे आमदार असतील, खासदार असतील, आम्हाला पक्षापेक्ष माहित नाही. शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा आम्हाला पक्ष माहिती नाही. आणि जेव्हा जेव्हा पिकवलंय तेव्हा लुटले, जेव्हा पिकलंय तेव्हा लुटले. तुमचं आमचं केलं फिरते बाबा होय, तुमचं आमचं केलं फिरते. कोणी उतरलाय पण महाविकास आघाडी उतरलेली आहे. आता या शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय दादांनी लासलगावला येणाऱ्या 8 तारखेला रोहित दादांनी शेतकऱ्यांचं क्रांतीचं डंडा लेके हल्ला बोल शासनानं डंडा लेके हल्ला बोल कालचं 1500 झाला आता तिथे 300 वाढले. ऐका, लासलगावला जर 300 350 वाढत्या तर चांदवड तालुक्यामध्ये आय्या रेणुका मातेच्या आणि आई सप्तशृंगी मातेच ना आणि या ठिकाणी मुंबई आग्रा त्यांच्या महामार्गावर ठिया मांडून आंदोलन केलं जात आहे. ऐका, त्यांच्या आशीर्वादाने किमान 3000 आताही रुपयापर्यंत इथं कमीत शेतकऱ्यांच्या कमी कांद्याला 3000 रुपये प्रति क्विंटल कांद्याला भाव, जे विकून गेले त्यांना 1500 रुपये प्रति क्विंटल अनुदान द्यावं, हीच विनंती. महत्वाचं ठरणार आहे. महेश राणे, लोकशाही मराठी, नाशिक. बगरे सरांना विनंती करतो, आपल्या दुधेरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय बगरे सर, मध्ये माईक दिलेला आहे, मध्ये माईक दिलेला आहे. सरांना विनंती आहे की आपण स्टेजकडे यावं. खासदार बगरे सर, खासदार बगरे सरांना विनंती आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या हो असं मागू आणि कांद्यातून किती फरक पडेल आम्ही काल जाहीर केला. आम्ही मिळतो का शेतकऱ्यांना दाखवलं जात आहे म्हणून हे आंदोलन तीव्र केलं जातं. राज्य सरकारला जागा करण्यासाठी माझे कांदा उत्पादक क्रांती महामोर्चाचं आयोजन केलं. या मोर्चाच्या निमित्ताने आज पुढे जाऊया. गाड्या कोणच नाही तर आपण पुढे जाऊ. या मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित झालेले आदरणीय सपकाळ साहेब, साहेब, शिंदे साहेब
आपल्या सगळ्यांचे लाडके आदरणीय रणराजा पवार सर्वच मान्यवर मंडळी या मोर्चाच्या निमित्ताने उपस्थित झाले. मी दिंडोरी लोकसभा स्वागत करतो. आज ही वेळ का आली या ठिकाणी आणि आज सरकारने 8 दिवसापूर्वी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. आज ही वेळ का आली? कारण काबाड कष्ट करून हा शेतकरी रक्ताचं पाणी करून कांद्याचं उत्पादन घेतो. शेतकऱ्यांना काढून दाखवण्याचं काम सरकार करते. काय वाट लागेल हे आपण सगळे बघतोय की काही शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून पैसे ज्यावेळेस तो विक्रीला आणतो त्यावेळेस द्यावे लागतात आणि ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं कांदा लेके डंडा लेके जोर से बोल, जोर से बोल, जोर से बोल, कांदा लेके जोर से बोल, जोर से बोलो, जोर से बोलो, मोदी पे, मोदी पे, फेड़ पे, जोर से बोलो, किसानों का किसानों का किसानों का जोर से बोलो, जोर से बोल, मोदी पे, शाह पे, किसानों का जोर से बोल, गांजाला सफेद कांदा या सरकारला भोसक्यात बांधा, कांद्यात कांदा सफेद कांदा सफेद कांदा या सरकारला भोसक्यात बांधा, कांद्यात कांदा सफेद कांदा या सरकारला भोसक्यात या सरकारचं करायचं काय किसानों के गद्दारों को किसानों के गद्दारों को किसानों के गद्दारों को किसानों के गद्दारों को किसानों का
विकास आघाड़ी जोर से बोल जोर से बोल रवि भाऊ थोडं मागे मोदी सरकारचा जाहीर निषेध मोदी सरकारचा जाहीर निषेध हल्ला बोल मोदी सरकार हल्ला बोल मोदी सरकार हल्ला बोल तो विक्रीला आणतो त्यावेळेस द्यावे लागतात. या सरकारचं करायचं काय या फडणवीस सरकारचं करायचं काय कोण बोलतो देणार नाही कोण बोलतो देणार नाही हल्ला बोल संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, रस्त्यावर असा महत्वाचा पीक त्या ठिकाणी बांधला म्हणून आपण त्या ठिकाणी पिकवतो. कार्यकर्त्यांना विनंती आहे, या कांद्याला त्या ठिकाणी भाव नाही. केंद्रातले मोदी सरकार शेतकऱ्यांना देशोधडीला लावायला आलेला आहे का काय अशी शंका निर्माण आता त्या ठिकाणी व्हायला लागलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये त्या ठिकाणी या केंद्रात मोदींचं सरकार त्या ठिकाणी बसवलं. अच्छे दिन येतील या हिशोबाने आपण सर्वांनी त्या ठिकाणी त्यांना केंद्रात पंतप्रधान पद त्या ठिकाणी दिलं. परंतु त्या दिवसापासून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर अधोगती त्या ठिकाणी होते आहे. आणि म्हणून हे सरकार घालवायचं असेल तर आपल्याला आता त्या ठिकाणी जागरूक व्हावं लागेल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कांदा उत्पादक जिल्हा असल्यामुळे आज हा